झालो चरा देवालयावर कळस चढवल्यावर मग त्या मंदिराचे जशी कोणतेही काम करावायचे उरत नाही, तसा हा 18वा अध्याय गीता संपली असेच दर्शवतो सांगत आहे. श्री व्यास हे स्वभावतः श्रेष्ठ कारागीर, सूत्रकार, विशाल बुद्धीचे होते. त्यांनी मोठ्या कुशलतेने ब्रह्मसूत्रे रचली आणि वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर उपनिषदार्थरूपी पठारावर खणण्यास प्रारंभ केला. वेद म्हणजेच कंसात वेद तात्पर्य निर्णयार्थ उपनिषद विचारास प्रारंभ केला. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. 35 क्रमांकाच्या ओळीला थांबलो होतो. 18वा अध्याय हा कळस अध्याय. त्याच्यानंतर ते सांगतात त्याचे कारागीर जे त्या मंदिराचे काम करणारे ते व्यास आहेत आणि त्यांनी उपनिषदाचं सार याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वेद 4 वेद आहेत, त्याच्यामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान, आणि ज्ञानाचे विषय कशामध्ये आहेत? उपनिषदामध्ये आहेत. आत्मज्ञानाचे विषय उपनिषदांमध्ये आहेत. आणि त्या उपनिषदाचं जे निर्णयार्थ उपनिषद आहे, म्हणजे ज्यांनी सांगितलेलं, जसं याचा काय विषय आहे, या ही गीतासुद्धा कसं आहे, इति भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवाद. हे ब्रह्मविद्ये याच्यामध्ये आहे. योगशास्त्राचं प्रॅक्टिकल ज्ञान आहे, थेरी विथ प्रॅक्टिकल आहे. थेरी ब्रह्मज्ञान, त्याचं अनुभूती संपन्न ज्ञान आहे. आणि हे उपनिषदाचं सार आहे. इति भगवद्गीता उपनिषत्सु हे सुद्धा एक उपनिषद आहे. आणि त्या उपनिषदाचा निर्णय काय? गीता उपनिषदाचं येथं अविद्यानाशु हेचं स्थळ, मोक्षपादान हे फळ, आणि ह्या दोहीशी साधन केवळ ज्ञान. तसा तो निर्णयार्थ इथे काय अजून, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित, सगळ्या वाङ्मयाचा काढा मंथन करून वाटलेला वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्नवही. वाचत नसतील काही ज्ञानेश्वरीच्या ओळी, लोक वाचतात ना, पण मग का नाही कळणार? नाही कळणार कारण का? त्यांच्या डोळ्यावर देव पडळ आणून ठेवतो. किती सांगितले याच्यामध्ये, किती खुल्लम खुल्ला सांगितलं की हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आणि आत्मा जेणे हस्तगत, आत्मा हातात येऊ शकतो, आत्मज्ञान कळू शकतो, रत्न ऐसे किंवा सेविलिया अमृत सरिता रोग दौडोनी पंडू सुता अमरण उचिता देऊन घाले. हा दृष्टांत तैसे गीता हे जाणतलिया. पाठ केलेल्यानंतर नाही, वाचल्यानंतर नाही, जाणतलिया. तैसी गीता हे जाणतल्या. काय? विस्मय मोह जावया. गीता जाणली आणि धृतराष्ट्राला मोह झाला, अर्जुनाला मोह झाला होता. तो मोह जाण्यासाठीच फक्त गीता ऐकली का? नाही. परी आत्मज्ञान आपैपे मिळीजे येत. येथे आत्मज्ञानाची पहाट होते. आत्मा भेटला जातो, आत्मज्ञान भेटलं जातं, फक्त मोह जात नाही. त्याच्यात मागे सांगितलं, एखाद्या माणसाला रोग झालेला आहे आणि त्या रोगी माणसाचा रोगच जाईल असं नाही, तर आमरण उचिता देऊन घाले. सेविलिया अमृत सरिता, अमृत पेल्यानंतर. तसं इथं वेद तात्पर्य निर्णयार्थ उपनिषद विचारास प्रारंभ केला. त्यावेळी त्या माळ जमिनीत धर्म, अर्थ व काम हा त्रिविध पुरुषार्थरूपी भिन्न भिन्न आकाराचे पुष्कळ गटगळ गोटे आसार बारीक चुरा निघाला. बघा काय काय निघालं त्याच्यामध्ये. त्यावेळी माळ जमिनीत धर्म, अर्थ आणि काम हा त्रिविध पुरुषार्थरूपी भिन्न भिन्न आकाराचे पुष्कळ गडगळ गोटे असा बारीक चुरा निघाला. त्या धोंड्याचा महाभारतरूपी तट गीतारूपी देवालयाच्या भोवती बांधला. आतमध्ये आत्मज्ञान आहे, शेवटचं जे आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष जो आहे तो आत गाभाऱ्यात ठेवलेला आहे. आणि हे जे छोटे छोटे गोटे निघाले ते त्या कामाला नाही लावले. काय हो त्याच्यात मध्ये बघा मेक मारली. हे जरी सगळे तिन्ही पुरुषार्थ आहेत, हे काय तटबंदीसाठीचे फक्त. आणि तटबंदीला चांगल्या विटा किंवा चांगला माळ नाही वापरत, जो त्यातल्या त्यात
थोडा कसाला कमी A1 माल तिकडं वापरला गेला आणि बाकीचा ती तटबंदी करण्यासाठी वापरण्यात गेला. पुष्कळ गडगडगोळ बारीक चुरा निघाला. त्या धोंड्यांचा महाभारत रूपी तट गीतारूपी देवालयाच्या भोवती बांधला. नंतर या खाणीत आत्मज्ञानरूपी एकजात अखंड चिरा निघाला. बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं, सगळा जो चारा चुरा निघाला त्याचं काय केलं, तटबंदी केली आहे की नाही. जागा नसेल होतं वर बसा ना एखाद दोघांनी, है ना. नंतर या खाणीत आत्मज्ञान रूपी एक जात अखंड उत्तम चिरा निघाला. काय निघाला याच्यामध्ये, त्या माळरावणावर जमीन खणत असताना देवालय बांधताना पहिले धर्म अर्थ आणि काम आणि चौथा पुरुषार्थ जो आहे त्याच्यात ते सांगतात की नंतर या खाणीत आत्मज्ञान रूपी एक जात अखंड उत्तम चिरा निघाला. त्यास चातुर्याने साफसूफ करून कृष्ण अर्जुन संवाद रूपाने सुंदर घडवला. बघा आता ही 6 आणि 36 आणि 37 घ्यायची. त्याच्यानंतर इकडच्या पण 2-3 घ्यायच्या त्या बघू आपण. पण 36, 37 कितवा अध्याय चालू झाला, 18वा. यानंतर खाणीत आत्मज्ञानरूपी एकजात अखंड उत्तम चिरा निघाला. त्यास चातुर्याने साफसूफ करून कृष्ण अर्जुन संवाद रूपाने सुंदर घडवला. म्हणजे आत्मज्ञानाचा विषय सगळा याच्यात सांगितला आहे की नाही. अशा रीतीने गीतारूप मंदिराच्या उभारणीस बघा नाही. त्याच्यानंतर एक वाक्य गेलं, संवाद रूपी सुंदर घडवला. संवाद रूपाने सुंदर घडवला म्हणजे कशाचा, आत्मज्ञानरूपी एकजात अखंड जो दगड निघाला त्याला साफसूफ करून अर्जुनाचा आणि भगवान कृष्णाचा काय आहे तो संवाद आहे. कशाचा संवाद आहे त्यांचा, आत्मज्ञानाचा संवाद आहे त्याच्यामध्ये. मग निवृत्ती रूपी दोर उळंबा लावून आखणी करून व सर्व शास्त्राची पूर्णी घालून मोक्ष मर्यादेच्या मांडणीचा आकार साधला. 38 पा किती म्हटलं होतं मी तुम्हाला, 36, 37 आणि 38. 36 बघा, ते त्रिवर्गाचा आडू निघाला जो अपारू तो महाभारत प्रकारू भोवता केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडूनी चोखट घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. आणि निवृत्ती सूत्र सोडवनिया सर्व शास्त्रार्थ पुरवनिया आओ साधीला मांडनिया मोक्ष रेखेचा. आणि त्याच्यामध्ये मोक्षाबद्दल त्याच्यात मोक्ष मर्यादेचा मांडणीचा आकार साधला. निवृत्तीचा ओळंबा लावून आणि सर्व शास्त्राचे पूर्णी घालून मोक्ष मर्यादेची मांडणी. अशा रीतीने गीतारूप मंदिराच्या उभारणीची रचना करता भूमी शुद्ध करण्यापासून तो 15वा अध्यायापर्यंत संपेपर्यंत एकूण 15 थर पुरे होऊन गीता मंदिराच्या गाभाराच्या भिंती डेऱ्यापर्यंत येऊन ठेपल्या. पहा कुठपर्यंत घ्यायचे, 38 पर्यंत. आता 39 बघू आपण काय. ऐसेनी करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळल्या पुरा प्रसादू झाला. 39 पण घ्यायची. ऐसेन त्याचा 39चा अर्थ काय दिलाय साहेब तिकडे पहा. ऐसेनी करता उभारा, ऐसा गीता मंदिराची उभारणी करताना भूमी शुद्ध 15 अध्याय 15 भूमी निर्वाळल्या म्हणजे भूमी शुद्ध करून घेतली असो पुरा प्रसादू झाला. वाचा बरा अर्थ 39चा. पर्यंतचे 15 अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले. सेम अर्थ. त्यावरती 16वा अध्याय हा गळमण्यावरील डेऱ्याचा आकार होय आणि 17वा अध्याय तो पडघाणी कळसाच्या बैठकीचा ओटा होय. त्या पडघाणीवरही 18वा अध्याय हाच कोणी एक सहज उत्तम रीतीने उभारलेला कळस होय. त्यावर व्यासाकृत गीता कीर्तिविरूप ध्वज उभारलेला आहे. कसं तिकडे हेच पाहून बहिणाबाईंनी तो अभंग केलेला आहे. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. तुकाराम महाराजांना कुठं नेऊन ठेवलेले, कळसपर्यंत. बहुतांशी काही लोकांना असं वाटतं का तिथेच त्या अभंगाचा एंड झालेला आहे, पण तो बहिणाबाईंनी बनवलेलं. ते म्हणतात तुकाराम महाराज कळस आहे आणि मी काय ध्वजस्तंभावरचा
आपलं ध्वजस्तंभ आहे. मग आता त्याच्यामध्ये कोण श्रेष्ठ झाला आता? हा, म्हणजे त्याच्यापेक्षा एकावर चढ एक, एकावर चढ एक. म्हणून पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत मागचे जे अध्याय आहेत ते एकावर एक चढत्या भूमिकेचे आकार थर असून यांची या अध्यायाने परिपूर्णता झाली. तर हा 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखविते. परी 16वा अध्याय तो ग्रीव घटेचा अव सप्तदशु तोची ठाव पडघानिये. बघा, अष्टदशु तो अपैसा मांडला तयावरी अष्टदशु तो अपैसा मांडला कळसो उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला. बघा, त्याच्यावर ध्वज कोण आहे? तिकडं बहिणी म्हणे, इकडं कोण आहे? व्यास महर्षी. पा कोणीतरी पुरे झालेले काम कळसाच्या योगाने चोरी चुकी उणीव पुरी अपुरे राहिले नसून पूर्ण झाले हे स्पष्ट दृष्टीस पडते. तसे 18वा अध्याय साध्यंत गीतेचे वर्णन झाले हे स्पष्ट सांगत आहे. पा कोणतेही पुरे झालेले काम कळसाच्या योगाने चोरी राहिलेले नसून पूर्ण झाले, म्हणजे काही त्याच्यात चुकी उणीव अपुरे राहिले नाही हे स्पष्ट उघडीस पडते. तसे 18वा अध्याय साध्यंत गीतेचं वर्णन झालं हे स्पष्ट सांगत आहे. बघा, नानांनी ही ओळ घेतली होती की नाही? कुठे घेतली होती? ओतूरला डुंबरेका की जय झाली या कामा नाही चोरी ते कळेसे होते वि अष्टदशवीवरी साध्यंत गीता. याप्रमाणे कारागिरी व्यासांनी श्री व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय मोक्षासाठी तयार करून प्राणीमात्राचे नाना प्रकारे रक्षण केले. पहा 44. आता ही ओळ घ्यायची, कारण हुशार लोक जे आहेत ना, हुशार लोक, त्यांना कुठंतरी काहीतरी आडवं टाकायचं ना. मग तुम्ही जर म्हणले मुखी नाम हाती मोक्ष 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 मेल्यापाठी आम्हाच होईल, आम्हाला नको तुमचा मोक्ष, तुम्ही जास्त हुशार आहेत म्हणून तुम्हाला नकोय. पण हे नियम सगळ्यांसाठी नाही. तुम्ही जे स्टार्ट केलं होतं ना, भक्ती क्षेत्राला लागले होते तेव्हा मोक्षच डोळ्यापुढे येऊन निघाले होते, तुम्ही ते विसरून गेले. तुम्ही त्याचं नाव आहे मोडू नवे नाव का जाळू नये नाव? मोडू नवे नाव तरल्याने पार मागील आधार बहुतांशी. आपण तरला म्हणून बाकीच्यांचं सगळं खंडन करत बसायचं नाही. मोक्ष ही गरजेची वस्तू आहे, मोक्ष हे तुमचं उद्दिष्ट आहे. आणि त्या पॉईंटला पोचल्यानंतर तुम्हाला कळतं मोक्ष काय, बद्धता काय, जगत काय, परमात्मा काय. त्यावेळेला तुम्ही म्हणता सहज नको, अरे आपला चाललंय ते भक्ती क्षेत्राचा आनंद लुटू. केव्हा म्हणू शकतो माणूस? कामाला लागल्या की निवृत्तीचा आनंद नाही ठेवत तो. तेवढे 30-25 वर्ष काम केलं मग निवृत्तीचा आनंद आहे. याप्रमाणे कारागीर श्री व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय मोक्षासाठी तयार करून प्राणीमात्रांचे नाना प्रकारे करून रक्षण केले. 44 बघा. ऐसा व्यासे विदानिया गीता प्रसादू सोडवणीये आणून राखिले प्राणीये नाना परी. गीता प्रसादू सोडवणीये म्हणजे मोक्ष. या सगळ्या लचांडामधून सुटण्यासाठी, म्हणजे त्याचाच दुसरा अर्थ आहे मोक्ष. तुमच्या इकडे मोक्ष शब्द टाकलाय का बाबा? हा, माईक वाचा ओवी. ओळीचा अर्थ वाचू का? हो. किती नंबर? 44. 43च्या पुढचा वाचायचा. याप्रमाणे कारागीर व्यासांनी गीतारूपी मंदिर मोक्षाकरिता तयार करून प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले. बरोबर. तिथून जे तुम्हाला सांगितले ते चालू ठेवायचं कंटिन्यू. या गीता मंदिरास कोणी गीतार्थ न समजता बाहेरूनच नुसत्या आवर्तनरूपी प्रदक्षिणा करतात, म्हणजे गीतेचे पाठ करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने त्या देवालयाच्या भिंतीस टेकून बसून सावलीचा उपभोग घेतात. बघा काय सांगितलं, लहान मुलांना 15वा अध्याय 12वा अध्याय संस्कृतमधला पाठ करायला सांगतात, म्हणजे त्यांना सगळं समजलं नाही का. मग गीता वाचणारे जे काही लोक आहेत त्यांना ते बाहेरून आवर्तनरूपी प्रदक्षिणा करतात, बाहेर जे फिरतात ना मंदिराच्या, तसं मोक्ष कुठे आहे? आतमध्ये. आणि त्याच्या बाहेरून जे तट जो तयार केला तिथं त्यांच्या प्रदक्षिणा चालल्या. मंदिरास कोणी गीतार्थ न समजता, हे वाक्य आहे तिकडं, न समजता असं वाक्य आहे का? न समजता.
कोणी गीतार्थ न समजता बाहेरून नुसत्या आवर्तन रूपी प्रदक्षिणा करतात, गीतेचा पाठ करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या देवालयाच्या भिंतीस टेकून बसून सावलीचा उपभोग घेतात. 45 नाही ना, वाचा बरं. कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तन रूपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात. मग इथे साखरे बाबा उजवेत समजण्यासाठी म्हणजे आपण काही त्यांना शाबासकी देत नाही, आपण त्यांच्यापुढे चिल्लर आहोत. पण आपल्यासाठी त्यांनी हे वाक्य टाकल्यामुळं अजून क्लिअर झालंय. विनायक नारायण जोशी बाबांनी न समजता, एवढं न समजता न टाकताना, त्यामुळे ते घोटाळे आहेत सगळे. न समजता चालू आहे सगळं, पाठांतर चालू आहे गीतेचे, आणि गीतेचे श्लोक म्हणले म्हणजे सगळे समजतात असे नाही. आणि शब्दाचा अर्थ कळला तरी सुद्धा त्याचं तत्वार्थ भावार्थ कळलाच असं नाही, फक्त अर्थ पण कळेल. म्हणून त्याचे परत खंडन करताना ते म्हणतात व्याकरणी चोखटा, तर्की अतिगाडा, म्हणजे तुमच्या पुढे ते मास्टर आहेत, परी आत्मज्ञानी पुढा जात्यंदू तो. आणि दुसरे जे आहेत ना, वा वा वा, काय वाटतं ऐकताना, किती सुंदर वाटतं. असे टिकून सावलीला बसलेले आहेत, काही वाचतात प्रदक्षिणा करतात, आणि ज्यांची ताकद नाही प्रदक्षिणा करायची ते सावलीला टिकून बसतात. म्हणजे ज्याला वाचता नाही तो नुसता काय करतो, काय बाबा बाबा काय गीता बोलतो पोरगा, काय बोलतो याला काही कळत नाही, आणि जो बोलतो त्याला काही कळत नाही. पोराचं सांगतोय शाळेतल्या 15वा अध्याय 12वा अध्याय, चांगलं काम केलंय त्यांनी, ते तिसऱ्याला फायदेशीर राहणार, परंतु त्याचं त्याला कळलं पाहिजे. कोणी पुरते अवधान रूपी विडा पैसा घेऊन गीतारूपी देवळाच्या अर्थज्ञान रूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात. बघा, कोणी अवधान रूपी विडा म्हणजे अलर्ट होऊन काय सांगतात, ते नेमकं काय सांगतात, हे एवढं वेळ चाललंय, 1 तास चालले, हे काय चाललंय, ते आतमध्ये घुसणार आणि गीतार्थ रूपी देवळाच्या अर्थज्ञान रूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात डायरेक्ट. आणि तिथे सांगितलेलं आहे तुम्हाला, जसं बाबांनी सांगितलं तसं, गाभाऱ्यात कोणलाही प्रवेश नाही. हे जे एवढे गाभारे आहेत ना, त्या गाभाऱ्यात कोणलाही प्रवेश नाही. बाकीच्यांनी आरती करायची, घंटा वाजवायची, प्रसाद घ्यायचा आणि घरी निघून जायचा. त्या मंदिराच्या आतमध्ये जाणारा सोहळ्यातला असतो. सोहळ्यातला म्हणजे लाल कपडे घातलेले, धोत्र घातलेली, पांढरी नाही, त्याची देहबुद्धी गेलेली आहे, आणि जो भगवत स्वरूप झालेला आहे त्याला आतमध्ये घेतला जातो. कोणी पुरते अवधान रूपी विडा पैसा घेऊन गीतारूपी देवळाच्या अर्थज्ञान रूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात. 46 बघा, एक प्रदक्षिणा जपाची आहे. न समजता या अर्थाचाच आहे प्रदक्षिणा जपाची आहे. जप म्हणजे सगळंच कळतंय असं नाही. आता आपण ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी, पण तो जप काय करतो हा कळला पाहिजे ना. महावाक्याचा उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलेला, जप नाही करता त्याच्यातला अर्थ कळला. महावाक्याचा उपदेश भला आहे ना, हा, परी त्याचा जप नाही बोलेला, तेथीचा विचारच साधके केला पाहिजे. महावाक्याचा उपदेश घेता ती वस्तुस्तत्वता आपण असता, त्याचा जप करता वृथा क्षीणच होईजे, तसा तो अर्थ केला यांनी. न समजता म्हणजे नाही, आणि जर समजलं तर डायरेक्ट तो वाचणाराच ब्रह्मरूप होऊन जाणार. एक प्रदक्षिणा जपाची बाहेरून करते या, एक ते श्रवणमिशी छाया सेविते याची, एक ते अवधानाचा पुरा विडा पाहुणी भितरा घेऊन रिगती गाभाऱ्या अर्थज्ञानाच्या नेमकं काय चाललंय याच्यातून अर्थ काय. आणि जे अर्थबोधाचा अलर्ट राहून जे आतमध्ये घुसले ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आथी. पा ते जे लोक आहेत बघा, आता ही कशी मेक आहे बघा, इथे एक प्रकारची त्याला कट पण केलेलं आहे, त्याच्या अगोदरच्यांना कट केलं, पण परत थोडंसं जसं ते शांतामाईंच्या याला कसं ते म्हणलं होते, ते काय देण्या घेण्याची वस्तू नाही, ती काय देण्या घेण्याची वस्तू नाही, असं 2-4 वेळा म्हणल्यानंतर एकदा म्हणायचे ठीक आहे कधीतरी देऊले. तसं आहे काय, ते निजबोधी जे अलर्ट आहेत, सावधान आहेत आणि डायरेक्ट अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात निघतात. अर्थ ज्ञानाच्या, ज्ञान कोणतं सांगितलं इथं, आत्मज्ञान, गूढगम्य ज्ञान, त्या ज्ञानाच्या अर्थाने आतमध्ये घुसतात.
ते निज बोधे उरावरी क्षणात नाम घेता उठा उठी, तसं उरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसाद सरी सर्वाई याती. ते डायरेक्ट भेटतात आणि बाकीच्यांना मोक्ष सगळ्यांना आहेच, पण कसं आहे या लेवलला गेलात तर. 47 बघा, या गीता मंदिरात कोणी न समजता बाहेर नुसत्या आवर्तन रूपी प्रदक्षिणा करतात, म्हणजे गीतेचा पाठ करतात. कोणी श्रवणाच्या निमित्ताने या देवालयाच्या भिंतीस टेकून बसून सावलीचा उपभोग घेत. कोणी पुरते अवधान रूपी विडा पैसा घेऊन गीता रूपी देवळाच्या अर्थ ज्ञान रूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात. ते अगोदरचे सांगितलेले ते आत्मबोधाच्या योगाने आत्मरूप श्रीहरीची सत्वर प्रत्यक्ष भेट घेतात. सत्वर उरावरी या शब्दाचा अर्थ सांगितलाय सत्वर आणि प्रत्यक्ष. परंतु या गीता मंदिरात मोक्षरूपी प्रसाद लाभात फलप्राप्तीच्या दृष्टीने सर्वांची योग्यता सारखीच आहे. आता ही सर्वांची योग्यता सारखीच आहे, मग ते वरचे 3 सांगितले ते निवडलेच की नाही परत, मग सारखीच का, तर डावलायचं नाही. मग ठीक आहे, नाही समजलं, पाठ करतोय ना, ऐकतोय ना कमीत कमी, मग तोच पुढे एक दिवशी अर्थज्ञान समजून पुढे जाईल, या अँगलनी तो आहे बघा. ते निजबोधे उरावरी म्हणजे त्यांना निजबोध या शब्दाचा अर्थ काय, आत्मबोध होतो. तो आत्मा मी आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो आणि मी एकच आहे. ते आत्मबोधाच्या योगाने आत्मरूप श्रीहरीची सत्वर उरावरी प्रत्यक्ष 2 शब्द आहे, सत्वर आणि प्रत्यक्ष. भेटती आत्मया श्रीहरी, भेटती म्हणजे प्रत्यक्ष आणि उरावरी म्हणजे सत्वर. परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही अति. 47 पर्यंत चालू ठेवायचं. हा पाहू अजून पुढे करणार राहू द्या. जशी समर्थाच्या पंक्तीस वरच्या खालच्या पानावर ज्याप्रमाणे एक सारखीच पक्वाने वाढलेली असतात, पंक्तीभेद नसतो, त्याप्रमाणे गीतेच्या श्रवणाने अर्थज्ञानाने पठनाने व अवर्तनाने एक मोक्षच प्राप्त होतो. बा इथे परत कसं तोंडावरून हात फिरवला, सगळ्यांना सारखंच आहे हो, मोक्षाच्या वाटेला आलं सगळ्यांना मोक्ष सारखं आहे, पण तिकडे निवडानिवड केली आणि परत इकडे काय सांगितलं, समर्थाने भोजन ठेवलेलं आहे आणि काही माणसांना जागा खाली नाही पुरली म्हणून काय सांगितलं, तुम्ही माडीवर जा. मग माडीवर गेलेल्यांना वेगळं आणि खालच्यांना वेगळं आहे का, नाही, तिकडं जेवण सारखंच आहे, इकडे तसं सारखंच आहे, पण तरीसुद्धा त्यांचं म्हणणं आहे जसं बाल्कनीला तिकीट जास्त आहे तसं इकडं सुद्धा त्यांनी काय वाढवायची, पावर वाढवायची, आत्मीयता वाढवायची. हे त्यांच्या तोंडावरून हात फिरवलेला आहे. काय वाक्य आहे, समर्थाची पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकच पक्वान्न, तेवी श्रवणे आर्थे पठणे मोक्षच लाभे. अर्थाने पण श्रवणाने पण आणि पठणाने पण, कारण त्याची हळूहळू पायरी बदलेल. ऐसा गीता वैष्णव प्रसादो 18वा अध्याय कळुशो विशद्धू म्या म्हणितला हा भेदू जाणून या. असा हा गीता ग्रंथ विष्णूचे देवालय आहे व 18वा अध्याय हा त्यावरील उघड कळस आहे. असा भेद मी उपर निरिष्ट वर्म जाणूनच स्पष्ट सांगितला. बघा असा हा गीता ग्रंथ विष्णूचे देवालय आहे. बघा एक अक्षरात आहे माझा रमाकांत, इथे देवालय आहे. हे गीता ग्रंथ विष्णूचे काय आहे, देवालय व 18वा अध्याय त्यावरील उघड कळस आहे. हे विष्णूचं देवालय आहे गीता आणि त्याच्यावरचा 18वा अध्याय. असा भेद मी उपनिरिष्ट वर्म जाणून स्पष्ट सांगितला. आता 17व्या अध्यायात नंतर 48 पर्यंत घ्यायचे. असा हा गीता ग्रंथ आता 17व्या अध्यायानंतर हा म्हणजे चालू झाल्यापासून 48 पर्यंत घ्यायचं. आता 17व्या अध्यायानंतर या 18व्या अध्यायाची उभारणी कशी झाली आहे, अर्थात ती अध्याय संगती व तो संबंध दृष्टीस दिसेल असा समजून सांगतो. 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची निर्मिती का झाली ते सांगतात. अथवा प्रयागास गंगा व यमुना यांचे संगमाच्या ठिकाणी पाणी जरी ओघाच्या संबंधाने दृष्टीस निरनिराळे दिसले तरी पण पाणी पण उदत्व या भावनेने पाहिल्यास बघा
त्या दोन्ही नद्यांचे पाणी एकच आहे असे दिसते. संगम झाला गंगा आणि यमुना. नाव आहे गंगा आणि यमुना, पण ज्यांचं जे अधिष्ठान आहे ते दोन्ही मिळून काय आहे? पाणीच आहे. अर्धनारी नटेश्वराच्या रूपात शरीराचे एकत्व न बिघडता जसे स्त्री व पुरुष असे सोंगाचे दोन आकार दिसतात, त्यांचे अधिष्ठान शरीर एकच एक असते. किंवा शुद्ध पक्षात चंद्राची कला हर एक दिवसागणित अधिक वाढलेली दिसते, परंतु चंद्राच्या दृष्टीने पाहू गेले असता तो नित्य पूर्णच आहे. त्याच्यावर तितक्या निरनिराळ्या कलांचे थर दिसत नाहीत. तसे हे गीतेचे प्रत्येक श्लोक 4 चरणामुळे पृथक केले तर ते परस्परांहून वेगवेगळे दिसतात. तसेच एक अध्याय संपवून दुसरा अध्याय आरंभ केल्यामुळे तेही वेगवेगळे भासतात ते खरे, परंतु ग्रंथातील प्रतिपाद्य सिद्धांताच्या व अर्थाच्या दृष्टीने त्यात मुळीच भेद नाही, अनेकत्व येत नाही. जशी रत्नहारात पुष्कळ रत्ने असली तरी त्यास धारण करणारी दोरी एकच असते. बघा, ही ओळ त्या लेवलची आहे, 700 श्लोकच्या लेवलची, 55 क्रमांकाची. बघा, गंगा यमुना उदक ओग बगे वेगळिक दावी एक होणी एक पाणी पणे 51 घ्यायचे. न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर ही अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे ही 52 पण घ्यायची. नानावाडीला दिवसा झाला ह्या 2. तैसी 4 पदे श्लोक वा छंदे अध्याय 18 भेदे गमे कीर परी प्रमेयाची उजरी किती वाजली होती? 51 55 घ्यायची होती ना. हां, परंतु ग्रंथातील प्रतिपाद्य सिद्धांताच्या किती सांगितले तुम्हाला? 51 आणि 52 सांगितली ना. हां, आता थांबा. परंतु ग्रंथातील प्रतिपाद्य सिद्धांताच्या व अर्थाच्या दृष्टीने त्यात मुळीच भेद नाही, अनेकत्व येत नाही. जशी रत्नहारात पुष्कळ रत्ने असली तरी त्यास धारण करणारी दोरी एकच असते. 55 अर्थ सारखाच आहे साहेब तिकडे पण वाच. परंतु कंसात पदे श्लोक व अध्याय यांच्या अनेकत्वेमुळे ग्रंथात प्रतिपादिलेल्या सिद्धांताच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही. रत्नाच्या हारात रत्ने अनेक असली तरी दोरी जशी एकच. 55चा अर्थ वाचला ना सगळा. हा, परी प्रमेयाची उजरी अनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैशी 55 घ्यायची. हा, पुष्कळ मोती मिळून एक रसाची एकावळी माळ तयार होते, परंतु सर्वांची कांतिक शोभा एकच असते. माळेतील फुले व फुलांच्या हारांचे पदरही मोजता येतील, परंतु त्यातील सुगंध मोजू गेले असता संख्येकरता 1-2 अशी बोटे घालता येणार नाहीत. म्हणजे एकसारखीच सुगंध असतो. त्याप्रमाणे गीतेतील पदे श्लोक अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील प्रतिपाद्य अर्थ एकच आहे असा समजा. गजरा केला आहे, त्या गजऱ्यामध्ये 100 फुलं तर असतीलच कमीत कमी एका गजऱ्यामध्ये, आहे की नाही? म्हणायला येतील 100 फुले आहेत, पण प्रत्येकाचा सुगंध वेगवेगळा आहे म्हणून म्हणता येईल का 100 सुगंध आहेत? हो, किती बारकी टिप्पणी केलेली आहे यांनी. 57 बघा, फुला फुलसरा लेख चढे धृती दुजी अंगुळी न पडे श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे हे. बघा, मोतियाचे मिळून बहु एका वळीचा पाडू आहे परी शोभे रूप होय एकचित येते. त्याच्या अगोदरची काय होती? पुष्कळ मोती मिळून एकसारखीच एका वळी माळ तयार होते, परंतु सर्वांची कांती शोभा एकच असते. बघा, माळेचे सोन्याचे मणी केले आणि त्याचे जरी 108 मण्याची माळ असली तरी सगळे मिळून काय सोनच आहे. तसं हा 57 नंबरचा अर्थ आहे. फुला फुलसरा लेख चढे धृती दुजी अंगुळी न पडे श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे हे. म्हणजे प्रत्येक अध्यायाचा विषय वेगळा नाही, प्रत्येक अध्यायाचा विषय काय? आत्मज्ञानच आहे. कर्ममार्गाचा अधिकारी असला तरी तुला कर्म करून करून नैष्कर्म्य होऊन आत्मज्ञान मिळवायचं आहे. योग करायचा असला तरी तोच आहे, भक्ती करून सुद्धा काय तोच आहे, वेगवेगळं नाही. गीतेचे श्लोक 700 आहेत व अध्याय 18 लेख आहेत, परंतु देवानी संपूर्ण गीतेचे जे सांगितले आहे ते एकच तत्व सांगितले. अद्वितीय ब्रह्मतत्व वाचून दुसरे काही वर्णन केले नाही. प्रसंगोपात जगत उत्पत्ती कर्म उपासना ज्ञानाधिक साधने इत्यादिकाचे वर्णन केले असले तरी अद्वितीय अखंडैकिरस ब्रह्मत्वाच्या प्राप्तीचे ते एक अंग म्हणून केले आहे.
त्यात स्वतः स्वतंत्र असे काही एक फल नसल्यामुळे ते तात्पर्याचे विषय नाहीत. बघ किती ओळी खर्च केल्यात. 57. 1 2 3 4 5 6 7 8 8 ओळी खर्च केल्यात एक ओळ समजून सांगायला. तिकडे एवढा नसेल विस्तार. बघा 58 वाचतो परत. 7 श्लोक, अध्याय 18 लेख, परी देव बोली लेख. आणि बघा याला सिद्धांत महत्वाचा आहे. फुलं फुलं सरा लेख चढी. 100 फुलाची जरी माळ असली तरी ती मोजतानी म्हणता येईल छोटी आहे, मोठी आहे, कळी आहे, फुललेली आहे असे म्हणता येईल, परंतु सुगंधामध्ये काही फरक नाही. त्याप्रमाणे 58चा झाला. आता 59. आणि म्याही न सांडूनी ती सोय. 58 वाचायला सांगितली होती का? हा 58 वाचा साहेब. या गीतेत श्लोक आहेत व अध्यायांची संख्या 18 आहे, परंतु देवाने जे सांगितले ते एकच तत्व सांगितले, दुसरे नाही. बघा तर ते किती आणि हे किती विसरते. परत वाचतं. गीतेचे श्लोक 700 आहेत व अध्याय संख्या 18 आहेत, परंतु देवाने संपूर्ण गीतेत जे सांगितले ते एक तत्व सांगितले आहे. काय? आत्मतत्व. अद्वितीय आत्मतत्व हे आपण म्हणतोय. एक तत्व सांगितले म्हणजे त्यांना एकच सांगायचं, अद्वितीय ब्रह्मत्व वाचून दुसरे काही वर्णन केले नाही. म्हणजेच एकम द्वितीय ब्रह्म आहे, दुसरं काहीच नाही. एक परमात्मा आहे, याच्या सोडून दुसरं नाही. प्रसंगोपात कधी कधी आलाय कर्म मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग. प्रसंगोपात जगत उत्पत्ती, कर्म, उपासना, ज्ञानाधिक साधने इत्यादींचे वर्णन केले असले तरी अद्वितीय अखंड ऐक्य रस ब्रह्मत्वाच्या प्राप्तीचे एक अंग म्हणून ते केले आहे. जरी वेगवेगळ्या तर तुला त्या वर्गात ढकलायचं म्हणून याला महात्म्य दिलेले. त्या स्वतः स्वतंत्र असे काही एक फल नसल्यामुळे ते तात्पर्याचे विषय नाही. म्हणजे कर्मलय चांगलं केलं म्हणून काय तुला आत्मज्ञान होणार नाही, ते त्याचं अंग आहे, ते तुला पुढच्या याच्यामध्ये ढकलणार आहे. 58 घ्यायची, 57 घ्यायची. आणि मीही देवाचा मार्ग व तात्पर्य संगती न सोडता ग्रंथाचे अगदी तसेच स्पष्टीकरण केले आहे. आता यावरती त्यांना गरम होईल. तुम्ही वर बसा. एक जण तुम्ही बसा वर. बसा ना तुम्ही ती बाहेरून आलेत ना, वर हवा नाही लागायची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि मीही देवाचा मार्ग तात्पर्य संगती न सोडता ग्रंथाचे अगदी तसेच स्पष्टीकरण केले आहे. आता प्रस्तुत त्याच रीतीने या 18व्या अध्यायाचे वर्णन सांगतो, ते तुम्ही त्याच धोरणाने ऐका. त्यांनी ते सांगितलं, मी सुद्धा सांगतोय तेच, पण ऐकताना तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने ऐका, धोरणाने ऐका. 59 काय आहे?
आणि बाकीची काही कर्म करायची नाही, असा उलटा अर्थ घेतला. ते म्हणले त्या अडाण्याला काय, आता बघा ते म्हणतात त्या अडाण्याला असंच होणार. प्रत्यक्ष समोर देव असून जर त्याला तो देव आहे असं वाटत नाही, तर त्याला देवाने सांगितलेली भाषा कशी कळणार ते म्हणतात. दोष ठेवला आहे असे मला वाटते. पण तो कर्मठ दीन बिचारा, कोण? अर्जुन. कर्मठ दीन बिचारा हा ऐकून देवाचा बोलू, अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मुळू ठेविला देखो. कर्मनिष्ठा 4 कर्मठाला आणि 5 दोष. दोष सांगितलेला आहे. तो म्हणतो कर्मठाला किती नंबर होती वाचली ओळ अर्जुना, हे ऐकून बोलू 62 नंबर. ते म्हणतात डोलू, तो काय करायला लागला ऐकून, म्हणे कर्मनिष्ठा. कर्मनिष्ठा 4 कर्मठाला मुळू ठेविला देखो. ते म्हणतात दोष ठेवला आहे असे मला वाटते. कर्मावर श्रद्धापूर्वक भर ठेवण्यास दोष ठेवला आहे. पण तो कर्मठ दीन बिचारा अज्ञानामुळे अंध झालेला कोण असल्यामुळे सर्व जगतात ओतप्रोत भरलेल्या एवढ्या व्यापक ईश्वरासच जाणत नाही. असा ईश्वर त्याच्या प्रत्यक्ष त्याच्या पुढे असूनही जर त्यास दिसत नाही. अरे व्यापक तर नाही त्याला कळत, पण आता प्रत्यक्ष समोर आहे, तर मग त्याच ब्रह्मनाम व त्या ब्रह्मनामावरील श्रद्धेचे वर्म इत्यादी गोष्टी तरी कशा कळणार. म्हणजे त्याला धड ब्रह्मज्ञान कळालं नाही, त्याच्यानंतर ब्रह्मनामावरील श्रद्धा कशाला म्हणतात, आणि अजून ब्रह्मनाम व ब्रह्मनामावरील श्रद्धेचे वर्म इत्यादी गोष्टी त्याला कशा कळणार. कोणाला? अर्जुनाला. म्हणजे ज्ञानेश्वरी ते गीता सांगितली त्याला प्रत्यक्ष स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. तरी त्या कर्मठाला भगवान श्रीकृष्ण काय हे प्रत्यक्ष परमात्मा आहेत आणि ते कळानी त्याला, तर हे काय सांगतात हे काय कळणार आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला हे परमात्मा आहेत असं कळतील ना, त्यावेळेला ते वाक्य आहे तुकाराम महाराजांचं, संतांची ये पायी हा माझा विश्वास आहे. काय ते परब्रह्म स्वरूप आहे. त्यामुळं आता हा माझा विश्वास झाला. आणि शेवटचे वचन न मोडी बोलिले ते पा. आणि इथे त्याला कशा कळणार. आता बघा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात तरी त्याच्या डोक्यात घुसे ना. आता याच्यात गीतेतून सांगून यांच्या कधी डोक्यात घुसणार आहे. आपल्याला जो प्रश्न आहे ना की का कळत नाही. आत्मा ओतप्रोत व्यापक आहे आणि वाचणारा आत्मा आहे, ऐकणारा आत्मा आहे. हे कळलं नाही का त्यांना. हे परोक्ष कळालेलं आहे, पण अपरोक्ष कळत नाही. का कळत नाही. अरे यालाच कळा नाही तर यांना वाचून काय करणार आहे. सांगणारा कोण आहे आणि ऐकणारा कोण आहे. तर त्यांचं रूपक करून ह्या यांना सांगितलेले. किती नंबरची 63 क्रमांकाची ओळ घ्यायची. तो अज्ञानांधू तव बापुडा ईश्वरूची न देखे एवढा, ते तर नामची एक फुडा का सुजे तया. त्याला कसं कळल सुचल कसं. नामची एक फुडा ईश्वरूची न देखे एवढा. सांगणारा जो आहे तो भगवान कृष्ण आहे हे कुठं कळतंय. हे जेव्हा कळालं तेव्हा आता शेवटी म्हणाल तू सांगशील त्याला मारील, पण तरी पण तो नाही सगळ्या गोष्टी स्वीकारत. तरी पण मधी मधी ती देवबुद्धी येतच राहते. 63 क्रमांकाची घ्यायची. ही बारकावे कळालं ना तुम्हाला सगळ्यांना याच्यातला. पण तो कर्मठ दीन बिचारा अज्ञानामुळे अंध झालेला असल्यामुळे सर्व जगतात ओतप्रोत भरलेला. आता इथे जगतात ओतप्रोत भरलेला अज्ञानू तव बापुडा ईश्वरूच न देखे एवढा. काय वाचा अर्थ तिकडे. नंबर आहे 63. आंधळा झालेला तो दीन कर्मठ वर्ग जर एवढ्या ईश्वराला पाहू शकत नाही, तर अशा स्थितीत त्या कर्मठ वर्गाला प्रथम त्याचे एक नाव व त्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या श्रद्धाधिक गोष्टी कशा कळणार. आता इथे त्याने तो कर्मठ दीन बिचारा पण यांनी सांगितले कर्मठ वर्गाला. बरोबर ना. म्हणजे समाजाला. आता अर्जुनाचं निमित्त घेऊन आता कोणाला बोलायचं. लेकी बोले अर्जुनाला बोलले तो कर्मठ दीन बिचारा. पण ते म्हणता हा समाज तो ज्ञानांधू तव बापुडा समाज
ईश्वरूचून देखे एवढा तेथ नामची एक पुढा का सुजेताया. त्याला कसं कळेल नाम कसं कळेल असं वाक्य आहे का त्याला. शेवट 63ला पूर्ण होतानी नाही, मग त्यांचा पण अर्थ नाही. अख्खवाचा परत वाचतो हा. अज्ञानाने आंधळा झालेला तो दीन कर्मट वर्ग जर एवढ्या ईश्वराला पाहू शकत नाही तर अशा स्थितीत त्या कर्मट वर्गाला प्रथम त्याचे एक नाव व त्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या श्रद्धांतिक गोष्टी कशा. हा म्हणजे नामच कळणार नाही. ते म्हणतात बघा ना, ते तर नामची एक पुढा न सुजेताया. अज्ञानी वर्गाला नाम कशाला म्हणतात हे कळणार नाही. हे स्पष्ट क्लिअर करून टाकलं त्यांनी. घेतली ना ती बोल 63. सांगितलं होतं पण तरी मध्ये मध्ये एड्यावानी करतो ना माणूस. सांगून बी आपल्याला सांगितलं ना सगळं हे तेच आहे, पण तरी पण आपण येतो ना बॅकमध्ये, तसा बॅकमध्ये येतो. आणि अजून काही एवढं हॉल इन सॉल्व झालं नाही अर्जुन. आताशी त्याला शिकवत चालले. तसं तू कसं इंजिनिअरिंग शिकवत होता आहे का नाही, त्यावेळेला आपल्याला एकदा कलवा स्टेशनला आपली सगळ्या गप्पा चालल्या होत्या, तेव्हा एक प्रसन्न होऊन याला विचारलं तू काय करतोस. तो म्हणला मी इंजिनियर आहे. म्हणजे तू इंजिनिअरिंग शिकवत होता तेव्हाच तू काय म्हणलं होता मी इंजिनियर आहे. तसंच तो पण आता सध्या इंजिनिअरिंग शिकतोय. पण त्याला असं वाटतं मी इंजिनिअरिंग माझी पूर्ण झालेली. सत्व रजतम या दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवायची श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची अत्यल्प असते. ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी लागणाऱ्या श्रद्धेस तरी कशी बरे पात्र होईल. 64 क्लिअर करून टाकलं. यांच्या ज्या श्रद्धा आहेत ना या पूर्ण सात्विक नाही आहेत, रजतम मिक्स आहेत. म्हणून हँडवेलमध्ये नाव नाही, आपलं कीर्तन ठेवत नाही, आपल्याला तर काय विचारतच नाही, मग कशाला जायचं, आपलं तर कोण विचारच नाही करत, अशी बी आहेत ना. आपण एवढे दिवस जातो पण आपलं कीर्तन नाही ठेवत. मग तू जातो याच्यासाठी काय. काय वाक्य दिले बघा. या ओळी कळण्यात बघा. बघा बरं, रजतम दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती श्रद्धा नाही. म्हणजे मिश्रित आहे सगळी, मिसळ ती अगदी. मग त्याच्यातूनही ती मिसळ अशी आहे, त्या मिसळवाला विचारतो जाड शेव देऊ का पातळ देऊ, ती लाकडावाली देऊ का पातळ देऊ, आहे की नाही. ती चॉईस आहे लोकांची. यांच्या श्रद्धा अशा ऐकणार ठरवणाऱ्यांच्या. आणि तारीख घ्यायला जाताना ते ठरवणार ती लाकडासारखी जी लवकर गरम पाण्यात टाकल्याशिवाय शिजत नाही. ती मिसळ किती गरम आहे आणि त्याच्यात ती लाकडं ते खाणंच म्हणजे असं डेंजर वाटतं. ते फरसाण आहे का लाकडं हे कळत नाहीत, हे नाही. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं म्हाताऱ्या माणसाला पातळ शेव देऊ का. त्याचं तुम्हाला कसं वागता पाहिजे, लाकडावाला पाहिजे का पातळ शेवचा पाहिजे. हां कधी सांगितलं त्यांनी. हां सत्व व रजतम या दोन गुणांचा नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदी कमी प्रतीची अत्यल्प असते. ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी लागणाऱ्या श्रद्धेस तशी कशी बरे पात्र होईल. मला एक महात्म्यांचा फोन होता. ते म्हणले अहो लय लोक प्रॉब्लेम करतात, लय प्रॉब्लेम करतात, असं त्यांची भीती वाटते. मी म्हणलं बघा बरं काय होणार नाही तुम्हाला. नाही हो असं वाटतं. म्हणलं ते आकाशवर पडो पाय त्याचं काय झालं मग. जरी आकाशवर पडो पाय ब्रह्म गोळ भंगाचा आहे, वडवान त्रिभुवन खाय तरी मी तुझी ती किती आढळ. त्याला धृती ती एकनिष्ठ श्रद्धा म्हणतात. ती काही झालं तरी ती बाजी प्रभूंची ती श्रद्धा होती. तोफेचे आवाज होत नाहीत तोपर्यंत ज्या मुखाने वचन दिले ते मुखही गेले पडून, सीर कलम झालेलं आहे तरी सुद्धा तलवारीचे वार चालू आहे. ती श्रद्धा कोणती असेल. ती श्रद्धा पाहिजे आपल्याकडं. ती श्रद्धा आहे गाडगे बाबांकडं, ती श्रद्धा आहे झंझणे बाबांकडं, ती या आपल्या महात्म्यांकडं श्रद्धा आहे. बाबांविषयी 26 वर्ष झाली तरी ती श्रद्धा आहे. ही सामान्य श्रद्धा आहे. आपली बी आहे ना देवावर श्रद्धा, पण काही एखादं आपत्ती येऊ द्या ना आपली झाली आपली.
ब्रह्मनामाच्या ठिकाणी लागण्यास ती कशी बरं पात्र होईल? अगदी अल्पज्ञ आहे ती. आणि ती ब्रह्मनाम दिल्यानंतर ती ब्रह्मनामावर श्रद्धा जडण्यासाठी अष्टसात्विक भाव करून ती घट्ट केली जाते माणसाची. 64 नंबर. आणि रजतमे दोन्ही गेलिया विन श्रद्धा सानी. सानी श्रद्धा ते गेल्याशिवाय, रजतम गेल्याशिवाय सानी श्रद्धा. तू का म्हणे साना थोर. साना म्हणजे मोठी, थोर शाणी बुद्धी. हा सानी, सानी इथे साती सानीचा अल्प. हा ती बुद्धी अल्प आहे, बरोबर. गेल्याविन श्रद्धा सानी, ती गेली नाही, ते रज आणि तम नाही गेले तोपर्यंत ती बुद्धी कशी आहे? छोटी आहे. ते का लागे अभिधानी ब्रह्माची आहे. 8 ते शब्दाचा अर्थ अल्प. अभिधानी 9 नामाकडे. अभिधानी नामाकडे ब्रह्माची आहे. कशी त्या नामाकडे त्याची श्रद्धा लागेल? बघा, ही आपली जी जडलेली आहे ना श्रद्धा, आपल्याला हाणून मारून बनवत आलेलं आहे. आणि आपली चिकाटी आहे म्हणून श्रद्धा धरून आहे आपली, नाहीतर मग नाही टिकू शकत आपली ती श्रद्धा. ज्यांनी नाम घेतले त्यांना नाम घेणारा माणसाला सुद्धा आहे ना, तसं तर पहिला 8-10 दिवस बोलावला पाहिजे पहिला ऐकायला. आणि त्याच्यानंतर परत बाबा म्हणले तसे नियम लावले पाहिजेत यायचं म्हणून. चकवे बाबा बोलले होते एकदा. तर त्याला ती घेऊन त्याचा उपयोग आहे. शाळेत कसे नाही आले तर घरी लगेच काय पाठवतात? लेटर. नाही तर पुढच्याला वर्गातच बसून नाही द्यायचे. कोणला घेऊन यायचं? पालकांना. आता इथं जर आपण म्हणलं पालकांना घेऊन येतं, पालक येत नाही तर बघा आता विद्यार्थ्याचं काय करायचं? पालक की गैरहजर आणि विद्यार्थी बी गैरहजर. आणि अशी सवय लागल्यामुळं गुरुजी बी काय व्हायला लागले आता? गैरहजर व्हायला लागले. पालक गैरहजर आणि श्रोत विद्यार्थी गैरहजर. त्यामुळं गुरुजी पण ते म्हणले पोरं कुठे येतात शाळेत? 64. कशी काय काय श्रद्धा पाहिजे ब्रह्मा, त्याचं नाव म्हणतात. तो माणूस गुरु व्हायला लायकीचा आहे. तो माणूस गुरु व्हायला लायकीचा आहे. ते 3रं पद आहे त्याचं. श्रोत्रिय 2रं पद आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. एवढा भूमिका पाहिजे. काही झालं आणि मी ब्रह्म आहे. एका ग्रंथामध्ये वाचलं तर लोकबाह्य निंदा झाली तुमची, लोकबाह्य, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या देहावर आरूढ राहिले पाहिजे. मी त्यांना तेच सांगितलं, म्हणलं मला बाबा म्हटले होते आपल्याच मालिकेतले कधी कधी विरोधात उभे राहतील तरी पण तुम्ही सुद्धा तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे. बरोबर. बाबांचं तसं होतं, श्रीपाद बाबांचं. त्यांचे सवंगडी त्यांच्या बरोबरचेच त्यांना क्रॉस चालले होते. बाबा म्हणले तुमचा धर्म तुमच्याकडं, माझा धर्म माझ्याकडं, बस आजपासून मी मोकळा आणि तुम्ही मोकळा, बस. परत माग वळून नाही पाहिलं त्यांनी. ब्रह्मावर श्रद्धा ठेवायला किती पाहिजे. गोरोबा काकाची कशी आहे? पहिली बायको केली, तिला मारायला गेली, ती म्हणली मारल्यानं मला हात लावला तर तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. मग त्याच्यानंतर हातच नाही लावला. आणि पहिलीला का बाळ झालं होतं ते मेलं होतं म्हणून तिचं त्याचं भांडण झालं. मग आता वंशवेल वाढणार कसं? तर तिने बहिणीला करून आणलं. आणि यांनी सांगितलं सासऱ्याने पहिलीला जसं वागवता ना तसं तिला वागवा, दुजा भाव तिच्या ठेवू नका म्हणले, तशीच वागविल. मग ह्या दोघी जणी इकडून लेफ्ट अँड राईट मध्ये त्या गोरोबा काका झोपले, त्यांच्या आल्याड पडल्या आणि झोपेमध्ये त्यांचे हात पडले दोघींच्या अंगावर, तसे उठले आणि जाऊन तोडून टाकले. पांडुरंगाची शपथ आहे मला. परंतु ते थेकुटे हात घेऊन तरी पण भक्ती करतायत. आणि टाळ्या वाजवता वाजवता, थेकुटे हाताने टाळ्या वाजवता वाजवता हात आले. थेकुटे हात कसे असतात माहिती का? हां, तुटलेले असतात. ते याला असतात बघा, सिग्नलला माणसं असतात भीक मागायला, त्यांचे हात कसे असतात माहिती का? असे असे असतात बघा, असे द्या द्या तसे. त्याची इथून तुटलेले परत आले. हे होईल काय? आज होईल ते त्यावेळेला झालं असेल काय? हां हां, गाडगे बाबांचं पण तसंच आहे. हां, असं फुटल ना हात, फुटल ना, तुटलेला हात फुटल का नाही परत?
एवढी श्रद्धा पाहिजे तर फुटन. आणि नाही फुटलं तरी चालेल, देवाने मला ठेवले, ज्या स्थितीत ठेवले तीच माझ्यासाठी योग्य आहे. नाही फुटले तरी चालेल, फुटले तरी चालतील. अशी श्रद्धा असेल तरी तरच फुटल. बरोबर. ती श्रद्धा एवढी सोपी नाही ते म्हणतात. रजसत्वतम या तिन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची, अत्यल्प असते. ती ब्रह्मनामाचे ठिकाणी लागणाऱ्या श्रद्धेस तरी कशी बरी पात्र होईल. मग बघा, चाळणी मारून बाकीचे गेले ना, कुठे गेले बाकीचे? कमी कशी झाली माणसं? अशी जातात. बिल्ली लेके गए, अजून कोण लेके गए? घार घेऊन गेली. एखादी राहिली कोंबडी बायला जोडीदार राहिली, नाही ते बाकीची गेली निघून. नाही तर आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ हो. बाबा एकटाच फिरतोय असं आहे का नाही? मग शास्त्राला आलिंगन दे व डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवर धावत सुटणे किंवा नागिनी बरोबर तिला हातात धरून खेळणे, या गोष्टी जातक घातक मारक होतात. तशी ब्रह्मनामावरील श्रद्धाविरहित कर्मे कठीण व घातक आहेत. त्या कर्माची प्रवृत्ती दुसरे जन्म देण्यास कारणीभूत होणारी असते. असे एवढे सर्व कुयोग दुष्ट धर्म कर्मात असतात. पण ब्रह्मनामावर श्रद्धा असेल तर कर्माची राख रांगोळी करून टाकेल, आणि जर ब्रह्मनामावर श्रद्धा नसेल तर ती परत डोक्यावर बसतील. 66 नंबरची ओळ वाचतोय मग तुम्हाला अर्थ वाचाय. तैसी कर्मे दुर्वाडे तया जन्मांतराची कडे, दुर्मिळावे एवढे कर्मा माझी. नाही, त्याच्या अगोदर मग कोता खेव देणे. कोता म्हणजे कोणाला देणे? शस्त्राला आलिंगन देणे. हे जेवढं देश म्हणजे वस्ताराच्या धारेवर चालणं एक वेळेला सोपं आहे, पण हे अवघड आहे. मग कोता खेव देणे, वरतेवरील धावणे म्हणजे त्या डोंबाऱ्याच्या दोरीप्रमाणे धावणे वरती. सांडी पडे खेळणे. सांडी पडे खेळण्याचे काय वाक्य दिलेले आहे? नागिनी बरोबर, नागिनीचे ते धरून हातात खेळणे, नागिनीला धावत सुटणे, ह्या जशा गोष्टी घातक मारक असतात तशी ब्रह्मनामावरील श्रद्धाविरहित कर्मे कठीण व घातक आहेत. बघा, तशी कुठं गेली? तैसी कर्मे दुर्वाडे तया जन्मांतरीची कडे, दुर्मिळावे एवढे कर्मा माझी. जर त्या ब्रह्मनामावर श्रद्धा नसतील तर ती कर्मे कशी आहेत? दुर्वाडे 14, दुर्घट कठीण. परत दुर्मिळावे 15, दुष्ट धर्म आहे त्यांच्यामध्ये कर्मामध्ये, त्या तेवढे ते दुष्ट आहेत, ते लगेच घेऊन जातील कुठे पण आपल्याला. आणि ब्रह्मनामावर श्रद्धा असेल तर जळून राख होऊन जातील ती कर्म. कदाचित कर्मे यथासांग झाली तर ती कर्म कर्त्यास ज्ञानप्राप्तीची योग्यता देतात, व तीच कर्मे यथासांग न झाली तर कर्म करता नरक प्राप्तीच्या घराला जातो. ब्रह्मनामावरची श्रद्धा ढळली आणि जर चांगली कर्म झाली तर तो ज्ञानप्राप्तीकडे जाईल समजा, म्हणजे तो अजून जवळ जाईल ज्ञान. आणि जर त्याच्यापासून बाजूला गेला तर नरकाला. पण 67च्या अगोदर तुम्हाला कोणतं वाचायला सांगले होतं? 66 वाचा साहेब. हा 66, मग दोन्ही वाचा चला. मग शस्त्राच्या अग्राला आलिंगन देणे, दोरीवर धावणे अथवा नागिनी बरोबर खेळणे, ह्या गोष्टी देखील त्या श्रद्धाविरहित कर्मापुढे घातकपणाच्या बाबतीत हार खातील. श्रद्धा विरहित आहे ना तिथे, आणि इकडे ब्रह्मनामावरील श्रद्धा विरहित. बरोबर, कारण मूळ पॉइंट काय होता, विषय काय तुमचा? ब्रह्मनाम. आणि त्याच्यावरील श्रद्धा जर ढळली तर मग ही बाकीची कर्म तुम्हाला एवढी डेंजर आहे. चला पुढे. ब्रह्मनामावरील श्रद्धेशिवाय केलेली कर्मे तशी घातक आहेत, शिवाय त्या कर्माची प्रवृत्ती दुसरे जन्म देण्याकडे असते. एवढे सर्व कुयोग कर्मात असतात. बघा, मग म्हणून श्रद्धा कशावर पाहिजे? मग आपल्याला आपली अख्खी बॉडी बाबाने तशी केलेली, पटायचं नाही.
आपली बॉडी पूर्ण ब्रह्मरूप केलेली आहे, त्यामुळं कोणत्या वेळेला काय होईल हे सांगता नाहीत. पण ती सगळी कर्म सहज ती कर्मे काट तासानी इथे कशी करावं लागतील त्याला. म्हणजे प्रत्येक वेळेला श्रद्धा 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 काय, आता पूर्ण अख्खी शरीरच त्याचं ब्रह्मश्रद्धेचं झालेलं आहे. त्यामुळे त्याच्याकडून ती सहज ती कर्मे ही युक्ती झाली ब्रह्मार्पण, सहज ती कर्मे झाली ब्रह्मार्पण. केव्हा होतील? प्रत्येकाशी ज्याच्याशी तो कर्माचा संबंध येणार आहे ते जननोहे हा अवघा ज्याच्याशी कर्माचा संबंध येणार, ती माणूस नाही. देव देते देव घेते आणि देवा सवे व्यवहार येते. माझे सर्व व्यवहार त्या परमात्म्याशी आहेत. मग ती लढाई असू द्या नाही तर जिंक अजून इतर काही प्रापंचिक गोष्ट असू द्या नाही तर परमार्थ असू द्या, ही सगळे व्यवहार त्याच्याशी येत नाही. तोच खेळतोय. आपणची खेळे आपणा माझी, बस एवढंच घ्यायचं. आता आपणची खेळे आपणा माझी. हे कधी राहणार? ब्रह्मज्ञानावर श्रद्धा राहणार त्यावेळेला. 66-65 कदाचित कर्मे यथासांग झाली तर ती कर्मकर्त्यास ज्ञानप्राप्तीची योग्यता देतात व तीच कर्मे यथासांग नाही झाली तर नरक प्राप्तीला घेऊन जातात. 67 ना विपाये हे उजू होय तरी ज्ञानाची योग्यता लाय. जर ती कर्मे सक्सेस झाली चांगली तर ज्ञानाच्या दृष्टीने वाटचाल होईल. एरवी येण्याची जाय निरालया निर्यालया 18 निरयालया म्हणजे नरक स्थानास, निर्यालया म्हणजे नरक स्थानास जातील. 67 पण घ्यायची. या इतक्या किंवा अशा पुष्कळ अडचणी कर्म करण्यात त्या कर्मात येतात, कर्म करणाऱ्याला त्या कर्मात येतात असे जर आहे तर मग त्या कर्मठांना मोक्ष प्राप्तीची पाळी केव्हा व कशी येणार? श्रद्धा सोडून म्हणजे ब्रह्मनाम सोडून सरळ ते जो म्हणतो ना मला नको तुमचं ब्रह्मनाम, ते ब्रह्मनाम कोणत्या एका मालकीचं नाही, एखाद्या संप्रदायाच्या किंवा एखाद्या बाबाच्या मालकीचं नाही, न स्वरूप संप्रदायाच्या मालकीचं आहे ते ब्रह्मज्ञान, ना प्रकाश संप्रदायाच्या मालकीचं आहे आणि न आनंद संप्रदायाचे आहे, न चैतन्य संप्रदायाच्या. ते तुमचं स्वतःचं स्वरूप आहे. ते नाम एरवी ज्ञान हे आपुले परी परायसे झाले किंवा मोठके गुरुमुखे उदय दिसे आणि हृदयी स्वयंभूच असे. ते जे आपलं स्वरूप तुम्ही न समजता केलेली कर्म नरकाला नेणारी आहेत, स्वर्गाला नेणारी आहेत आणि जन्म मरणाला संसाराला आणणारी आहेत ती कर्म. काय बापरे, किती किती गुढार्थ आहे याच्यामध्ये. ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून बघा इतक्यात किंवा पुष्कळ अडचणी कर्म करणाऱ्याला त्या कर्मात येतात असे जर आहे तर मग त्या कर्मठांना मोक्ष प्राप्तीची पाळी केव्हा व कशी येणार? केव्हा व कधी येणार? कशी येणार? हा बरोबर, मोठ्याने तर नामावर ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवली तरच, नाही तर नाही. एक प्रश्न विचारला होता त्या दिवशी, मद्राशी ताई होत्या नेरूळला आपण गेलो होतो, ते प्रवचन झालं, त्या आल्या म्हणल्या मग मागचं जन्माचं संचित बॅलन्स आहे, आता जे भोगतोय ते प्रारब्ध एका जन्माचं भोगतोय, बाकी संचित बॅलन्स आहे आणि आता प्रारब्ध भोगतोय आणि याच्यातून पण कर्म करताना परत हे कर्म पुन्हा आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखात ते फळावे आणि तया ते भोगावे यावे देहा एका असे. म्हणजे पहिलं शिल्लक आहे, आता भोगतो आणि आता भोगणार, मग हे संपणार आहे का? ते म्हणले नाही, याच्यातूनही परत निर्माण होणार, पहिलेच डोक्यावर ठेवलेले याच्यातूनही निर्माण होणार. मग ही परंपरा अटळ चालूच राहणार का शेवटपर्यंत? मग ती संपणारच नाही का? म्हणलं नाही. मग कधीच नाही संपणार का? म्हणलं संपणार. कधी संपणार? ज्या वेळेला हे ब्रह्मनाम घेणार तेव्हाच संपणार. ब्रह्मज्ञानाविन न चुकती यातायाती आणि न पावी जे मुक्ती गुरुविन. ब्रह्मज्ञानाशिवाय न चुकती. मग तुम्ही किती करा, ध्यान धारणा मुद्रा आसन अथवा भक्ती. डायरी लिहिली ना? डायरी लिहून ठेवली ना व्यवस्थित? पुढं कपाटात व्यवस्थित ठेवली ना? ध्यान धारणा मुद्रा आसन अथवा भक्ती भाव भजन हे तव सकळई फोल
जेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्ती नाही. हे मी पानसरे बाबांना दाखवलं, ते म्हणले बघू बघू, ती डायरीत बघू मला. हे सगळं किती काय काय कर्म सांगितले. ही लढाई बिडाई नाही. आणि तुमचा प्रपंच आणि तुमची ती गावातली राजकारण ते नाही सांगितलं. राजकारण कंसात गावुंड्या ते नाही सांगितलं त्यांनी. काय सांगितलं इथं? ध्यान धारणा, उच्च लेवलची कर्म सांगितलेली. फलकट कर्मच नाही सांगितली. ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती अथवा भक्ती भाव धर्म, भक्ती भाव भजन, हे सगळंही फोल सगळं. चल हो आम्ही लय जा बाजूला, लय भजन केलं चल असं म्हणलं. ते म्हणतील काय असा एक उपनिषद असं आहे. दोन महात्मे समोर आले, दोन. एक प्रकृतीत जगणारा आणि एक पुरुष स्वरूपात जगणारा महात्मे दोन समोरासमोर आले. आणि त्यांच्याकडे पण लीनता होती, जशी आपण पाहिली ना काहींकडे किती लीनता आहेत. आणि ते समोर आले दोघे महात्मे आणि त्यांचं बोलायला लागले. आणि हे महात्मा यांचे हजारो शिष्य, त्यात मोठा त्यांचा आश्रम, त्यांच्याकडं तेवढ्या गाया, झाडं झुडपं, ग्रंथालय आणि गावोगावी त्यांनी सप्ते चालू केलेले. प्रत्येक सप्त्याच्या याच्यामध्ये मुख्य नाव त्यांचंच. यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने असे बघा कशातले हां छान छान. आणि अशा प्रकारचे ते सगळे करणार आहे तो मनुष्य. जायची नाही ना लाईट, मधून मधून बोट लावावं लागेल त्याला. हां नाही ना, असं राहणार ना. आणि तो महात्मा समोर आले. म्हणलं बाबा आपलं मोठं आश्रम आहे 2-4 ठिकाणी, हजार हजार शिष्य, हजार हजार गाया झाडं तरी पण काय म्हणते माहिती समाधान. हा सकाळी बाबांचे शिष्य आहेत ते गेले भगवान बाबाकडे. बाबा मी एवढं सगळं करतोय पण माझं अजून काही समाधान होत नाही, अजून तापलेलोच आहे मी, शरीरात तापलेले, संसार तापे, मला शांतता वाटत नाही. ते म्हटले बाबांच्या आईचं वडिलांचं नाव घेतलं, ते शिंदे कुटुंबात शिंदे गावामध्ये आहे, त्यांच्या पोटी आलता ते काम करणार. आणि मग त्या महात्म्यांची त्यांची भेट झाली. त्यांनी एवढं सगळं केलंय तुम्ही, तरी हे परमार्थातलं शून्य, याला परमार्थ म्हणत नाही. असं त्याच्या हजारो गाया ना हजारो शिष्य ना, असे किती वर्षाच्या वर्षाला दरवेळेला त्यांचे काय बॅचेस निघून गेले असतील. ते एवढं सगळं झालं तरी तुम्ही तो परमार्थ केलेलाच नाही. त्याचं परमार्थाशी काडी मात्र संबंध नाही म्हणल्यानंतर त्याचा विश्वास होता, तो चक्कर येऊनच खाली पडला. म्हणला एवढं केलं सगळं व्यर्थ झालं का? आता हे पटण्यासाठी संप्रदायातलं उदाहरण देऊ. 1400 वर्षे शरीर केले, बोदेवीनं शीन वाढविला, नाही गुरुमंत्र नाही गुरुपदेश, परमार्थाशी उलट यांनी दोष. एवढा मोठा बाबा, काय बाबाचं कार्य, यांनी दोष लावला परमार्थाला आणि ते कोरं ठरलेले. आणि त्यावेळेला मग तो शुद्धीवर आल्यावर त्यांनी ते समजून घेतलं. परत ओपन
मला एकाला शरण आहे, मामेकम शरण व्रज अहम तो सर्व पाप्य. चल मी सगळं तुझ्या पापाचा हिसाब लावतो, मोक्ष ईशामी, मी तुला मोक्ष पण देऊन टाकतो. ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून होणाऱ्या भयाचे मुळी नाव सुद्धा नसते व ज्यामुळे आत्मज्ञानही आपल्या स्वाधीन होते. 70 बा कर्मबाधेची कही जेत भयाची गोठी नाही. काय आहे टेन्शन आता? काय भीती राहिली? कर्माची काय भीती राहिली? तुम्ही सांगणार लवकर. हा, कर्मच होत नाही तर त्याची भीती काय? कर्म कर्म ही बी भोकाडी दाखवली ना, हे की नाही? हे का नाही? मग कर्म नाही, मग हे काय सगळं? हा, अवघा देवच झाला पाही भरोणिया अंतर्बाही. संचित क्रियामान भक्ता प्रारब्ध संचित भक्ता संचित क्रियामान. तो वेगळा आहे ना हा वेगळा आहे, हे म्हणले ते. प्रारब्ध संचित क्रियामान भक्ता प्रारब्ध नाही जाण. बरोबर ना? काढा, तो वेगळा आहे. हा, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियामान, प्रारब्ध आता भोगतोय ना, त्याचं उत्तर दिलं त्यांनी. कर्मच नाही, प्रारब्ध. आणि त्या करतोय आता ते क्रियामान. आणि हे जरी संपलं तर मागचं बॅलन्स हे संचित नाही. अवघा देवची झाला पाहिजे. कोण कोण? कर्म. त्या कर्मातले 3 प्रकार आहेत, संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. हे तिन्ही कर्म शिल्लक नाही. ती ओळ कोण सांगू शकतो? कर्मच ब्रह्म आहे हे ज्याला कळलं. मनोनी ब्रह्म तेची कर्म आयशे बोधाले सम कर्तव्य ते निष्कर्म तया धनुर्धरा. बघा, म्हणून कर्म तेची ब्रह्म का ब्रह्म तेची कर्म? ब्रह्म तेची कर्म ऐशे बोधा आले सम तया नैष्कर्म्य कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. सर्व खलविदम ब्रह्म तेसे कैसे कर्मा कर्म. कर्म म्हणणे हाही ब्रह्म. पूर्णत्व परम परमात्मा स्वयं वेदेश्वरी. हस्तमलक. हस्तमलक माहिती ना तुम्हाला? माहिती का हस्तमलक? ग्रंथ आहे, ग्रंथ आहे माहिती. हा, मग आता काही कर्म शिल्लक राहिलंय? मग एकदम ते पण निवांत झाले का नाही? अहो, असं करून ठेवलंय हो बाबाने आपल्याला, म्हणून केले उपकार. काय सांगू? काही माहितीच नाही तर काय सांगू आता, आहे का नाही? केले उपकार काय सांगू? कीर्तनकार झालो मी, माझं घर झोपडी होती, आता बंगला झाला. हा, 4 गाड्या आल्या, हातात अंगठ्या आल्या, गळ्यात ते लोखंडाची चैन आली, सोन्याची चैन आली. नाही, ही नाही आहे, ही नाही आहे त्यांची कृपा. ही होईल ना तुम्हाला, ही होणार. पोराला जसं चॉकलेट देतो, किंवा आपण एक काम करशील, 10वीला चांगला मार्क पाडशील ना, तर तुला अँड्रॉइड पीस घेऊन देणार. म्हणजे अँड्रॉइड पीस याच्या खर्चातला देणार आहे, कारण हा जर 10वीला चांगले मार्क पडले तर याचा पगार वाढणार आहे देणाराचा, आहे की नाही? ते आमिष आहे, ते माशाला पकडायला आमिष आहे, तसं आपल्याला आमिष दिलं देवाने. ये 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 असं. कुठे आलो होतो आपण? आपण आलो आता 8:30 जवळ आलो. ज्याच्या वेळी कर्माच्या बाधेपासून होणाऱ्या भयाचे मूळ नाव सुद्धा नसते. कसलं कर्मन काय? मी ते तुमचं नाही का आपला किशोर आम्ही म्हणलं, अरे ते पाप आणि पुण्य, ते काय बाबा पाप आणि पुण्य कुठं काय राहिलं? म्हणजे हा जसं काय 60 वर्ष 70 वर्षाचा महात्मा तो कर्म काय राहिलं? आणि हे यांचे सगळे धडे तेच आहेत. असं करा, तसं करा, तसं काय होत नाही, तसं करून काय होत नाही, तसं होईल काय सगळं? हां, अहिंसेबद्दल काय सांगितलं? तुम्ही म्हणले कोणाला नाही, तुम्ही पायाखाली जाताना किती प्राणी मारतात, श्वास घेताना किती माणसं मारतात, भांडी घासताना किती जीवजंतू मरून जातात, त्याचा काय हिसाब होणार तुमचा?
तिकडं तर तो लढाईचा विचार करतात, हे बाकीचे कितीला चांड आहे आपल्या मागं. हां, ते सर्व त्याचं सगळं भय निघून जाईल, आत्मज्ञान स्वाधीन होईल. 70 वाचत होतं, मधीच थांबलो होतो का. हां, कर्म बाधेची कही येथे भयाची गोठी नाही, ते आत्मज्ञान जी स्वाधीन होय. कशाने स्वाधीन होईल? ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवली तर. असं दिवसेंदिवस चाकाकी हिऱ्याला जसे पॉलिश कचरे मारून मारून प्रत्येक जिकडं जागा भेटेल तिथं त्याला ना असं हे केलं जातं. काय करतात त्याला म्हणतात, मी काम केलेलं आहे पण आता विसर, पैलू पैलू. तसे इथं पैलू पडतात आपल्याला. ही मेहरबानी आहे ज्ञानेश्वरांची आपल्यावर. आणि एवढे आज आहेत ना, तेवढे जरी नसते, एखादा जरी कमी असता तर त्याचा तेवढा उकल बोध नाही व्हायचा. जसे तुम्हाला माहिती आहे एवढे सगळे लागतात तेव्हाच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. ते लातूरला भूकंप झाला आणि त्याच्यात सगळे गेले 5-25 राहिले, तर त्या 5-25चे इकडं 5-6 पाहुणे होते. ते म्हणले तुम्ही इकडे या, कारण आम्हालाही तुमच्याबरोबर यायचे. मग ते 25 आणि हे 10-7 जण हे एका फुटपाथला कलव्याला झोपले आणि रात्रीची भरधावानी वेगाने ट्रक आली आणि त्यांनाही घेऊन गेले. ते 25ला यांनी बोलवलं होतं आमच्याकडे राहायला. ते म्हणले बरोबर, आम्ही तुमच्याकडे येतो आणि आम्ही जिकडं जाणार होतो तिकडं तुम्हाला जातो. हे एवढे एकत्र आल्याशिवाय ते हे 5-6 जण सीट होती ना त्या गाडीतली, त्याच्यामुळे त्यांना त्या किल्लारीच्या भूकंपामध्ये त्यांना घेऊन जाता नाही आलं. ते म्हणले यांच्यातली 5-6 सीट अजून मागच राहिलेली आहेत. त्यामुळे एवढी सगळी कुठं पाठवली पहिली इकडं आणि मग सगळी एक साथ उचलली. तसे हे आजचे एवढे जर नसते ना, याच्यातला एक जरी कमी असतो तर त्याची तेवढी उकल होणार नाही आपल्याला. ज्या योगाने बघा असे कर्मसन्यास आणि कर्मफल त्याग हे आहेत की जे ज्ञानाला आमंत्रण करणारे मंत्र आहेत, अथवा ज्ञान पिकण्याचे क्षेत्र शेत आहे, अथवा जे ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतूच आहेत. बघा हे पिकलं पाहिजे. पिकलं. तुमच्या ते बीडचे बाबा आहेत ना, त्याच्यातले 2-3 जण झाडावर चढले होते आंब्याच्या, आणि त्याच्यातला एक जण खाली पडला आणि 2 वरती राहिले. तेव्हा ते वरचे म्हणले तू खाली का पडला? ते म्हणलं मी पिकलो म्हणून खाली पडलो आणि तुम्ही कच्चे म्हणून वर राहिले, आहे का नाही. तसे आपण सगळे काय झालोय, पिकलोय, आहे का नाही. आपण पिकवलं बाबांनी आपल्याला, आहे की नाही. थांबूया आपण आता, पिकलोय तर आपण इथंच थांबूया. आपलं टाईम झालेले आहे का नाही. 71ला थांबतोय. असे जे कर्मसन्यास आणि कर्मफल त्याग हे आहेत की जे ज्ञानाला आमंत्रण करणारे. कर्माशी संन्यास कशाने करायचा, मग ज्ञान होईल. आता शब्द ज्ञान दिलंय बाबांनी आपल्याला, अनुग्रह दिलंय ना, ते परोक्ष ज्ञान. कळत नाही तोपर्यंत ना, नाही तर त्यांनी दिले अपरोक्ष, पण आपल्याला समज नाही. याला जर 2000ची नोट दिली तर याला काय काढणार आहे, नाही काढणार. याच्या डोक्यात काय असणार, चांगला कॅडबरी नाही तर एक मोठा क्रीमचा बिस्किटचा पुडा, तसं आपल्या डोक्यात आहे. पण ते पूर्ण जे ज्ञानाला आमंत्रण करणारे मंत्र आहेत, अथवा ज्ञान पिकण्याचे क्षेत्र शेत आहे, अथवा जे ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतूच आहेत. बघा हे तंतू आहेत आणि त्या तंतूच्या आधाराने रश्शी आणि मग ते सगळं हातात येईल. अध्याय क्रमांक 18 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 71ला थांबतोय आपण. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. माऊली ज्ञानेश्वर आनंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोष जो देवांची रतो केला हो प्राणी जात वर्षद सकळ मंगली ईश्वर कृष्णांची मांदी आली अनवरत भूमंडळी भेट तुला सदा कल्पत
कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मातंडले तापय ते सर्वाई सदा सज्जना सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी करुणोनी लोकी दरिद्रवादी कुर्सी अखंडित आणि गर्भोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विधेय होवावी वेदमने श्री विश्वेश्वराहो माहोरी दान पसाहो येनेव ज्ञानदेव सुव्या झाला येनेव ज्ञानदेव सुव्या झाला येनेव ज्ञानदेव सुव्या झाला हरि ओम शांती शांती।